हवामान खात्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। काल जिल्ह्यामध्ये 43.2 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे। पुढील आठवड्याभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे। नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाची जी आहे ती वाढ होत असतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। सोलापूरचं तापमान जे आहे ते काल 43 डिग्री सेल्सिअस इतकं जे आहे ते होतं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होईल असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। शहर आणि जिल्ह्यामध्ये सूर्यनारायण आता चांगलाच कोपल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येतंय। खरं तर 43.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद काल केल्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये जे आहे आणखीन तापमान वाढण्याची शक्यता जी आहे ते हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे। खरं तर आवश्यक कारणास्तवच दुपारच्या सत्रामध्ये जे आहे ते नागरिकांनी बाहेर पडावं असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणातून दिसून येतंय। त्यामुळं रस्त्यावर बाहेर पडत असताना डोक्यावर टोपी असेल, रुमाल असेल, छत्री असेल याचा वापर जे आहे ते नागरिक करत असल्याचं चित्र दिसतंय। काही नागरिक आहेत आपल्या सोबत। सर, काय सांगाल, एकंदरीत मोठ्या प्रमाणात ऊन जे आहे ते उन्हात दुपारच्या सत्रामध्ये पडत आहे, कशी काळजी घेताय आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडला? खरं तर सोलापूरमध्ये अतिशय ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे। आणि जर योग्य असेल तरच किंवा काम असेल तरच बाहेर पडायचे दुपारच्या सत्रामध्ये। तर सरकारने तर नियमावली घालून दिलेली आहे की जर गरज असेल तरच बाहेर पडा, कारण उन्हाळा खूप अतिशय तीव्र आहे आणि त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे। आणि आहारावर आणि पाण्याचं इंटेक हा भरपूर घेतला गेला पाहिजे, त्यामुळे योग्य हे आरोग्य राहील। नाहीतर या उन्हामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे आणि जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असे सरकारने आम्हाला नमूद केले आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।